गणपती बुवा, खरे सांगा, काय झाले आहे अहिल्यास? नाही म्हणजे काळजी वाटते हो. होय, काळजी करण्यासारखीच परिस्थिती आहे. काय? त्यातून त्यांची इच्छाशक्ती संपलेली दिसते आहे. तब्येत नाजूक झाली आहे आणि बाळाची वाढही नीटशी झालेली नाही. अरे देवा. हो, त्याला अन्नरसच पोचत नाहीत. खरे सांगायचे तर दोघांच्याही जीवाला तसा धोकाच आहे. हो, हो, असे काही अभद्र नका बोलू हो. अरे देवा. हे आजींनी तुला दिले आहे. यात काय आहे ते आम्हासही ठाऊक नाही. आजीने दिलेल्या त्या पेटीत काय असेल? म्हणाली, रमेश सांग, ही पेटी आताच उघडून पाहू नकोस. आयुष्यात पुढे कधी खूप एकटेपणा आला, खूप निराधार असल्यासारखे वाटले, तरच ही पेटी उघड. काय करू? आजीने सांगितले आहे पेटी उघडावयाची नाही. आधी यांना सांगते आणि मगच पेटी उघडते. असू दे रे, असू दे. पण अहिल्याच्या तब्येतीचे तानमान काय म्हणते? नाही भाऊसाहेब, काही सुधारणा नाही. अजूनही औषधाला गुण नाही आला. वैद्यबुवा तर इथेच त्यांच्या जवळच बसले आहेत. एकूण कठीणच दिसते सारे. होईल काहीतरी. आणि मोरोबा बाळंभटजी आम्हाला सांगत होते तुम्ही देवघरामध्ये आसवे गाडीत बसला होतात म्हणून. पुरुषासारखे पुरुष आहात तुम्ही. अशा प्रसंगामध्ये पुरुषाने कसे खंबीरपणे उभे राहावयास हवे. असे आसवे गाळून पाय लटपटून कसे चालेल? आता एक काम करा, तुमच्या मंडळींची तब्येत जरा ठीकठाक झाली की त्यास पाठवून द्या माहेरी. सर्व कार्य उरकून जरा धष्टपुष्टाशी होऊन मग परत माघारी घेऊन या. परमेश्वराचे नामस्मरण करा, सर्व काही व्यवस्थित होईल. असे आसवे गाडीत बसू नये मोरोबा. गणपती बाप्पा, अहिल्या मामींना लवकरात लवकर बरे कर. त्यांना खूप काही करावयाचे आहे. त्यांना माझ्यासारखे खेळावयाचे आहे, गंमत करावयाची आहे. कर त्यांना लवकर बरे. मी अहिल्या मामींशी खेळेन. त्यांना हवे तसे मी वागेन. आणि यांना सांगून मी त्यांना बग्गीतून फिरावयास नेईन. गणपती बाप्पा, अहिल्या मामींना लवकर करणारे बरे.
पांडू आईलेचं काय? पांडू, अरे काय विचारतोय आम्ही? अजून काही फरक पडलेला नाही. वैद्य दुपारी आले ते इथंच आहेत. आणि मोरू मामा? त्यांना तर आईला मामीची अवस्था बघवतच नाहीये. ते खोलीमध्ये रडत बसलेत. वैद्य बुवा काय झाले? वैद्य बुवा काय झाले? यश नाही आले प्रयत्नांना. पहिल्या ताई गेल्या. रथांगपाणि रक्षोभ्य सर्व प्रहरणायुधो नमैति. श्रीहरी 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 श्रीहरी. अहो अहो ऐकलत का? काय? मुलगी झाली, मुलगी. देव पावला. अगदी नक्षत्रासारखी आहे हो पोर. होय ना? सुनबाईची प्रकृती कशी आहे? बाळ बाळंतीण दोघे अगदी सुखरूप आहेत. छान, सागरेश्वराची कृपा. मी सुनबाईच्या माहेरी निरोप धाडून येतो. होय होय. वहिनी, हा वहिनी, गोपाळ आला का? नाही ना अजून. यालाही नेमकं आत्ताच जायचं होतं का हो तालुक्याच्या गावी? बरं, अण्णा कुठे आहेत? ते सरस्वतीच्या घरी निरोप धाडायला गेलेत. खूप खूप आनंद झालाय हो त्यांना. होणार हो, लक्ष्मी आली ना आपल्या घरी. या विषयावर चर्चा तर आपण रोजच करत असतो, पण कधी कधी अशी घटना आपल्या घरात अगदी आपल्या डोळ्यासमोर घडते तेव्हा आपल्याला तीव्रपणे हताश वाटते. अखेर मोरोबांची पत्नी निवर्तली, एक अल्पवयीन माता आणि तिच्या बरोबर एक अबोध अर्भक एका अनिष्ट रूढीचे बळी ठरले. अल्पवयीन मुलीवर विवाह आणि मातृत्व लादण्याच्या घातकी प्रथेचा आणखी एक बळी. काका, संमती वयाच्या कायद्याबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती करावयास हवी. होय होय. आज मन अगदी उदास झाले आहे. माधवरावांसारख्या नवमतवाद्यास अशी घटना स्वतःच्याच घरात घडताना पाहून किती यातना होत असतील याची कल्पना सुद्धा करवत नाही. मोरोपंत, नाही म्हणजे दुःख होणे हे स्वाभाविकच आहे, पण मरण काय आपल्या हातात नाही. आता अहिल्याच्या आत्म्यास गती मिळो एवढेच आपण म्हणू शकतो. शांत व्हा. भाऊसाहेब, मोरबाने देवासही साकडे घातले होते, पण नियतीने जे ललाटावर लिहिले असते ते तसेच घडते. आपल्याला आपले माणूस किती प्रिय असले तरी. आणि आपणास जे प्रिय असते ते देवासाठीही प्रिय होते. आणि मग एकदा का त्याचे बोलवणे आले की कोणाचे काहीही चालत नाही. त्यानी मनी नव्हते हो की अहिल्याचे असे काही. एवढी तरणी ताठी पोर पण आजीच्या धक्क्यातून सावरत नाही तर हे अघटित घडले. मोरोबा, तुझ्या तर अगदी वर मीच घाव बसला हो. आधी आई गेली, मग बायको गेली, आणि तिच्यासोबत तुझे होणारे बाळही गेले.
परमेश्वरा, का रे बाबा एवढा कठोर झालास तू? का? पण मोरोबा, आता तुलाच यातून हळूहळू बाहेर यावे असावे हो. आपली काय मत आहे माधवराव? आम्हास या विषयावर मतप्रदर्शन करावयाचे नाही. नाही नाही, पण म्हणजे तुमच्या नवमतवादाने चालावयाचे नाहीच आहे, तरी सुद्धा तुमचा विचार काय आहे तो जाणून घ्यायची इच्छा आहे. खरे तर या विषयावर चर्चा करण्याची ही वेळ योग्य नव्हे, परंतु आपण आग्रहच करीत आहात म्हणून सांगतो. मोरू मामांच्या लग्नाची गोष्ट इष्ट नाही. मोरू मामांनी इतक्यात लग्नाचा विचारही करू नये असे आमचे स्पष्ट मत आहे. आज नाही तर उद्या विवाह हा करावाच लागेल. मग तो आत्ताच केला तर काय वाईट? मोरोबाने एखाद्या विधवेशी विवाह करावा असा विचार खोळतो आहे तुमच्या मनात. एक गोष्ट निक्षून सांगतो मोरोबा, या नवमतवादाच्या जाळ्यात अडकून काही असे विपरीत जर केलेस ना मोरोबा, तर या घरास तू मुकलास एवढे लक्षात ठेव. पाहिलेत, जरा खरवडले तसे ताडकन उठून निघून गेला. तुम्हाला सांगतो बाळंभटजी, आम्ही जर का घाई केली नाही तर हा आमचा माधव मोरोबाचे लग्न एका विधवेशी केल्याशिवाय राहणार नाही. पण आमच्या नजरेसमोर हा असा अधर्म आम्ही पाहू शकत नाही, तो आम्हास सहन व्हावयाचा नाही. सर्वांस आम्ही निक्षून सांगतो की मोरोबाचे लग्न हे कधीही विधवेशी होऊ शकत नाही. ही काळ्या दगडावरची रेख आहे. बाळंभटजी, अहिल्याचे 13वे झाले की वधू परीक्षेस लागा. एखादा चांगला मुहूर्त बघा आणि मोरोबाचा दुसरा विवाह संपन्न होऊ जाऊ दे. आणि यावेळेला महत्वाचे म्हणजे मुलगी जरा धडधाकट बघा. काळजी करू नकोस. का रडतीये नात आमची? कुणी आहे का जवळ तिच्या? हो, आता झोपून उठली असेल. सरस्वती आहे ना तिच्या जवळ. घेतली सरस्वतीने. बरं अण्णा, आज ना साजूक तुपातला शिरा करणार आहे. सगळ्यांचे तोंड गोड करणार आहे. करा करा. नातीच्या रूपानं लक्ष्मीच आले आपल्या घरी. अगदी खरं. आई आई आई, अगं सरस्वती कुठे? सरस्वती गोपाळा थांब. आम्ही ऐकले ते खरे? काय विचारतोय मी? गोपाळा, आम्ही ऐकले ते खरे आहे का? याचा अर्थ आम्ही ऐकले ते सारे खरे. ही कसली नवी नवी सोंगे काढायला सुरुवात केली असतो. शिवाशिवीचे भान न बाळगता गावकुसा बाहेर त्यांच्या घरी जाऊन जेवलास तू. अण्णा, मी एक अक्षर बोलू नकोस. तुला प्रायश्चित्त घ्यावे लागेल. ते शक्य नाही अण्णा. ते शक्य नसेल तर या घरी येऊ देणे शक्य नाही तुला. जोवर तू प्रायश्चित्त घेत नाहीस तोवर तुला तुझ्या मुलीचे तोंडही पाहता येणार नाही. अण्णा,
मला तुम्हाला काही विचारावयाचे होते. तुम्ही मला रागे तर नाही ना भरणार? माई, मोरू मामांच्या लग्नाची घरात चर्चा चालू आहे आणि कालच तर अहिल्या मामी गेल्या ना. माई, तुम्ही सांगा ना मामांजींना. चुकले माझे, मला क्षमा करा. नाही गो बाळा, तुझे काही चुकले नाहीये. तुझे काही चुकले नाही गो. पण मी काय सांगणार तुझ्या मामंजीस? माझ्या म्हणण्याला काही किंमत आहे का? मुळात मुळात बायकांच्याच म्हणण्याला किंमत असते का? बायकांनी कधी काही म्हणायचेच नसते, बायकांनी ऐकायचे असते. लग्न अगोदर वडिलांचे आणि लग्नानंतर नवऱ्याचे, सासऱ्यांचे आणि मग मुलांचे. पुरुष जे सांगेल ना ते बायकांनी फक्त ऐकायचे आणि मुकाट्याने तसेच वागायचे. मग ते त्यांना आवडो किंवा न आवडो, पटो किंवा न पटो. अगो, मी पहिल्यांदा रानड्यांच्या घरात आले ना, ती यांच्या पहिल्या बायकोच्या मरणानंतर 15 दिवसात. गोपिकाबाईंच्या 13व्याच्या भाताच्या मुदीचा वासही विरला नव्हता स्वयंपाकघरातून आणि मी तिथे प्रवेश केला. आणि त्या दिवसापासून निमूटपणे यांचा शब्द झेलत संसार करते. मी बजावले आहे स्वतःला. कुडीतून प्राण गेले ना तरी 4 आसवे कोणी गाळेल अशी अपेक्षा करायची नाही. आपण आपले कळसूत्री बावल्यांसारखे जगायचे. उठ म्हटले की उठायचे आणि बस म्हटले की बसायचे. पण पुरुषांशी लढायचे, त्यांना विरोध करायचा असे म्हणतेस तू? सोपे नसते ते रमा. अगो, बायका सुद्धा मदतीला येत नाहीत. जिथे माझ्या आईसारखी खमकी बाई ओलपटली तिकडे बाकीच्या बायकांची काय कथा गो? या पुरुषांच्या जगातनं आपण अगदी दुबळ्या असतो. मन मारायचे आणि नुसते साजरे करायचे. जाऊ दे, हे असले काही बोलत बसले ना तर काही सुधारायचे नाही. रोजच्या कामात मन गुंतवले ना की सगळी दुःखे आपोआप मावळतात. निदान त्यांच्या आठवणी काढण्याची फुरसत तरी मिळत नाही. झुले